स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि थेउरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं मोझनं ग्रामो रांझण संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान। शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान। गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेदवती महासुरनदी ख्याता तया गण्डकी पूर्णा पूर्ण जलसमुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम् शुभमंगल सावधान। राधा दामोदर म्हणजे तुलसी वृंदावनेच्या या पवित्र प्रांगणात आपण तुलसी विवाह समारंभ श्री क्षेत्र तपोभूमीच्या गुरुपीठावर संपन्न करीत आहोत। तसे पाहता पातिव्रत्य हे फार मोठं व्रत आहे आणि हे पेलण्याची ताकद भारतीय नारीमध्ये आहे। ही भारतीय नारी तपश्चर्येने पुनीत झालेली स्त्री आहे, ज्या स्त्रीला आपल्या सनातन धर्माने सर्वश्रेष्ठ महत्त्व दिलेलं आहे। साधू संत ऋषी मुनी यांनी स्त्रीला पुरुषांच्या बरोबर नाही तर पुरुषापेक्षाही मोठं स्थान दिलेलं आहे आणि म्हणून यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, जिथे स्त्रीचा आदर आहे, सन्मान आहे, तिथे देवदेवता वास करतात, तिथे पवित्रता वास करते। एखादं सुंदर घर बांधलं त्याला आम्ही घर म्हणत नाही, त्या घरात स्त्री जर आहे तर त्यालाच घर म्हणतात आणि ज्या घरात स्त्री नाही ते स्मशानवत मानलेलं आहे। त्यामुळे घरात स्त्री ही लक्ष्मी स्वरूप आहे। अशा या लक्ष्मीचं किंवा स्त्रीचं महत्त्व समाजामध्ये दृढ व्हावं यासाठी हा तुलसी विवाह आपण सगळेजण दरवर्षी करतो। कुठल्याही मंदिरात तुळशी वृंदावने शिवाय मंदिर पूर्ण होत नाही। कोणतेही हिंदूंचं घर तुळशी वृंदावने शिवाय ते घर पूर्ण होत नाही। संध्याकाळची कातर वेळ झाली की घरातली सौभाग्यवती स्त्री तुळशीकडे दिवा लावतो। हा दिवा जो आहे हा त्यांच्या कुळवृक्षाचा विस्तार करणारा असंच घरात येणाऱ्या लक्ष्मीला वाटतं आणि म्हणून संध्याकाळच्या कातरवेळी ही स्त्री लक्ष्मी आपल्या पावलाने घरात यावी म्हणून तुळशी वृंदावने समोर हा दीप प्रज्वलित करून साक्षात लक्ष्मीचं आवाहन करत असते। म्हणून घरात कधीही दुर्भिक्ष असत नाही, कधीच घरात कमी अन्नाची असत नाही, कारण घरची स्त्री ही लक्ष्मीला आवाहन करत असते। तुळशीला दिवा लावून तुळशीपाशी जर दिवा लावला तर उजेड म्हणे विष्णूपर्यंत पोहोचतो। सारांश आपल्या सर्वांना माहिती आहे की घरातली स्त्री जी आहे ही पवित्रतेचं पुनीततेचं प्रतीक आहे आणि ही घरची स्त्री जी आहे ती नाती सांभाळते, ही घरची स्त्री जी आहे ती रिलेशन स्ट्रॉंग करते आणि म्हणून हा तुलसी विवाह समारंभ आपल्याला सांगतं की स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहणे शोभादायक नाही, स्त्रीकडे चुकीच्या नजरेने पाहणं योग्य नाही। किंबहुना अशा समाजामध्ये आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे जिथे स्त्री आनंदाने आणि
उत्साहतेने या सगळ्या आपल्या ज्या सांस्कृतिक मूल्य आहेत त्यांची जपण करत राहणारी आहे. आता ही जबाबदारी आजच्या काळात जशी पुरुषांची आहे तशी स्त्रियांचीही आहे. दोघांनीही आपली जबाबदारी पार पाडावी, म्हणजे कोणीच आपल्या घरात राक्षस निर्माण होणार नाही, कोणीच आपल्या घरात जालंधर निर्माण होणार नाही, कोणीच आपल्या घरामध्ये कोणी दुष्ट निर्माण होणार नाही, लादेन तयार होणार नाही, रावण तयार होणार नाही. किंबहुना आपल्या घरात रामकृष्णादिक तयार होतील, छत्रपती शिवाजी तयार होतील. अशा दृष्टीने आपण सर्वांनी या तुलसी विवाहाकडे बघण्याची आवश्यकता आहे. आजच्या या पवित्र दिवशी आमच्या या सोहळ्यासाठी आपल्या गोव्यातल्या ख्यातनाम नामांकित अशा प्रकारच्या डॉक्टर अनुपमा कुडचडकर या आलेल्या आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला. आज आम्हाला यजमान म्हणून आपले विक्रांत प्रभू देसाई आणि त्याचबरोबर आजच्या या सगळ्या विवाह सोहळ्यासाठी आमच्या सगळ्या महिला पौरोहित्य करणाऱ्या सगळ्या पुरोहित या लोकांच्या मंत्रांनी आज हा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. मला आदर वाटतो की महिला आपल्या गोमंतकात अशा पद्धतीने पुढे येत आहेत की एक सुद्धा असं फील्ड त्यांनी ठेवलं नाही की ज्या फील्डमध्ये आपण पुढे येऊ शकत नाही. सगळ्या बाजूने सगळ्या दृष्टीने आपली संस्कृती सांभाळण्याचंही काम आज सुशिक्षित स्त्री करते आहे, याबद्दल आदर आहे. त्या डॉक्टर होतातच, त्याचप्रमाणे ते इंजिनियरही होत आहेत, कोण सेल्स पर्सनही होतो, कोण मार्केटिंग पर्सनही होतो, कोण पायलटही होतो. सगळ्या गोष्टींमध्ये प्रवीण होतात. तशाच धर्माचंही क्षेत्र त्यांनी बाकी ठेवलं नाही. आणि तपोभूमीला आदर वाटतो की सद्गुरू ब्रह्मानंद स्वामी महाराजांनी जे व्यासपीठ या गोमंतकामध्ये उभं केलं होतं ते व्यासपीठ आज सार्थ आपल्या सगळ्या लोकांना त्या व्यासपीठावरती उभं राहताना पाहून आनंद वाटतो. विशेष करून स्त्रिया ज्यांना आम्ही सगळेजण म्हणतो की त्यांना हे करू नये ते करू नये, इकडे काही चालत नाही. आजचा काळ खूप पुढे सरसावलेला आहे. महिला सगळ्या क्षेत्रात पुढे आलेल्या आहेत, तशा या धर्माच्या क्षेत्रातही त्या पुढे आलेल्या आहेत. सगळ्या माझ्या मातृशक्तीला वंदन. या सगळ्या माता भगिनींनी असंच आपला धर्म आणि संस्कृतीचं काम पुढे न्यावं आणि आपल्या या देशाचा गौरव जो आहे तो आपल्या सुपुत्रांच्या माध्यमातून आणि सुपुत्रींच्या माध्यमातून वाढवावा. जय श्रीराम.